स्टार्ट. अथ श्री साई सच्चरित अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या अध्यायात बाबा शिर्डीत कसे प्रगट झाले याचे वर्णन आहे. सर्वप्रथम संतांचा अवतार केव्हा होतो हे ऐका. धर्म नष्ट होऊन अधर्म फोफावला की संतावतार होतो. त्याची लक्षणे म्हणजे ब्राह्मण संध्यास्नान पूजा अर्चन सोडून अभक्ष खातात. धर्माच्या नावाखाली अधर्म केला जातो. सर्वजण धर्माचरण सोडून देतात आणि खोट्या प्रतिष्ठेमागे लागतात. धर्म पाळणाऱ्यांची कुचेष्टा होते. समाज कुकर्मे करू लागतो आणि त्यातच धन्यता मानतो. अशावेळी धर्माची पुनर्स्थापना करून दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी संतांना अवतार घ्यावा लागतो. संतांचे वर्णन करणे अवघड आहे. शास्त्रे पुराणे वेद सर्व थकली पण त्यांना ते जमले नाही. जिभेला साखरेची चव कळते पण त्याचा अर्थ समजावता येत नाही. त्याचप्रमाणे संतांची कृपा अनुभवता येते पण समजावून सांगणे अवघड आहे. गोदावरीच्या पवित्र तटावर अनेक संतांचा जन्म झाला. तिचा पवित्र तीर, पवित्र पाणी, पवित्र हवा यांच्या सान्निध्यात अनेक संत राहिले. या गोदावरी जवळूनच शिर्डीचा रस्ताही जातो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, गोरा कुंभार, तुकाराम या संत श्रेष्ठांप्रमाणे शिर्डीचे साईबाबा हेही महान संत आहेत. परमज्ञान, विद्वत्ता, वैराग्य, नामस्मरण, शांती ही संतांची सर्व लक्षणे बाबांच्यात होती. बाबा भक्तात रमलेले दिसत. गाणे, मुरळ्यांचे नाच हे सर्व पाहतानाही दिसत पण त्यांचे लक्ष मात्र कशातच नसे. ते आत्मस्वरूपी स्थिर असे. वरवर भक्तांच्या दरबारात दिसले तरी आतून मौन असत. बाबांनी आपल्या महिमेने शिर्डी हे पंढरपूर, द्वारका, बद्रीकेदार, गया, काशी यांच्या तोडीचे तीर्थक्षेत्र केले. बाबांच्या भक्तांसाठी बाबा हेच परमेश्वर होते. त्यांची पूजा अर्चा, चरणतीर्थ घेणे, त्यांचे आज्ञापालन करणे, त्यांच्याशी वार्तालाप करणे याने ते धन्य होत. शिर्डी हे तीर्थक्षेत्र झाले. विठ्ठल रखुमाईंच्या दर्शनाला गर्दी लोटते तशी शिर्डीलाही गर्दी लोटू लागली. भक्तांनी त्यांना विठ्ठलाचाच अवतार मानले. गवळीबुवा हे विठ्ठल भक्त होते व नेहमी पंढरीची वारी करीत. पण साईबाबा विठ्ठलच असल्याचे सांगत. शिर्डीलाच पंढरी मानून वारी आणि वास्तव्य करीत. पंढरपूरला जसे ते वास्तव्य करीत तसे ते शिर्डीलाही येत. बाबांनी विठ्ठलाची प्रचिती आणि दर्शन अनेकांना दिले आहे. दासगणूंना नामसप्ताह मांडायला सांगितला असता त्यांनी विठ्ठल दर्शनाचा आग्रह धरला आणि त्याच्या दर्शनाची अट घातली. बाबांनी हो म्हटले आणि शिर्डीतच विठ्ठल दर्शन देण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे विठ्ठल दर्शन दिले पण. बाबा स्वतः विठ्ठल असल्याशिवाय हे घडेल का? नंतर एकदा काकासाहेब दीक्षितही ध्यानस्थ असताना त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्याच दिवशी बाबांनी त्यांना विचारले की विठ्ठल दर्शन झाले ना? त्या विठ्ठलाला पळू नका देऊ, डांबून ठेवा. दीक्षितांनी त्याप्रमाणे ताबडतोब विठ्ठलाची छबी विकत घेऊन विठ्ठलाचे ध्यान आणि भक्ती करायला प्रारंभ केला. भगवंतराव क्षीरसागर म्हणून एक विठ्ठलाचे परमभक्त होते पण त्यांच्या चिरंजीवांचे विठ्ठलाकडे दुर्लक्ष होऊ लागले. वडील पंढरीची वारी करीत पण मुलाच्या काळात ती बंद पडली. दररोजचे नैवेद्य पण बंद झाले. एकदा दासगणू महाराज बाबांना म्हणू लागले की हे विशेष पर्व आहे आणि यावेळी प्रयागला संगमात आंघोळ करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तर मला जाऊ द्या. बाबांनी त्यांना सांगितले की तुझे प्रयाग शिर्डीतच आहे. येथेच माझे दर्शन घे आणि स्नान कर. त्याप्रमाणे दासगणू महाराजांनी पाय धरताच बाबांच्या पायाच्या अंगठ्यातून गंगा यमुनाचे जल आले आणि दासगणूवर त्याचा वर्षाव होऊन ते धन्य झाले. दासगणू हे अलौकिक कवी असल्याने त्यांच्या तोंडून त्यावेळी एक महान काव्य निर्माण झाले. ते असे: अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरु राया, जडजीवाते भवी ताराया तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊन प्रयाग पद केले, गंगा यमुना द्वयांगुष्ठी प्रवाह दाखविले. कव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती,
तूच होऊनी साई समर्था विचरसी भूवरती. प्रहर दिसाला ब्रह्मासमते ज्ञानमुखे वदसी. तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधी कधी दाखविसी. कधी कधी श्रीकृष्णासमत्या बाललीला करिसी. भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा. हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी. फकीर म्हणावे तरी कुबेरा दाने लाजविसी. तवौ कसा ते मशिद म्हणू तरी वन्ही ते ठाया. धुनीत सदा प्रज्वलित राहे उदिलोका द्याया. सकाळपासून भक्त सावडे पूजन तव करीती. माध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती. चहू बाजूंना पार्षद गणसम भक्त उभे राहती. चौरी चामरे करी धरुनी तुझवर ढाळीती. शिंग कड्याळे सूर सनय्या दणदणते घंटा. चोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिसशी. प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होशी. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तव ठाई. प्रचितीस येता ती आमच्या हे बाबा साई. ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते. आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलो निवारा दास गणूचे त्रिताप गुरुराया. असे म्हणतात की सारे जग हे पापाचा नाश होण्यासाठी गंगा यमुनेत किंवा इतर संगमात स्नान करते. पण या नद्या स्वतः पवित्र होतात त्या संतांच्या किंवा देवाच्या पदस्पर्शाने. त्यासाठीच त्या संतांकडे जातात. महाराजांच्या पदस्पर्शाने गंगा जमुना स्वतः पवित्र झाल्या आणि दासगणूंचे पवित्र स्नान झाले. बाबा शिर्डीत प्रगट झाले, पण त्यांचे जन्मस्थान आईवडील याविषयीची माहिती मिळत नाही. शिर्डीला नाना चोपदारांच्या आईना ते पहिल्यांदा दिसले. गोरे गोमटे, सुंदर, लहान वयाचे, पण खडतर तप करणारे अशा मुलाच्या रूपात. ते कोणाशी फारसे बोलत नसत आणि एकटेच तेथे राहत. सर्वांना त्यांच्या वागण्याचे कौतुक होते आणि कुतूहलही. काही लोकांनी खंडोबाचे वारे आलेल्या माणसाला प्रश्न विचारला की हा पोर कोण. तेव्हा त्याने एक जागा दाखवली आणि तेथे खणायला सांगितले. त्याप्रमाणे करताच तेथे एक भुयार आढळले. तेथे 4 समया जळत होत्या. तेथे पूजेचा सर्व थाटही तयार दिसत होता. खंडोबाच्या भक्ताने म्हटले की हा पोर येथेच 12 वर्षे तप करीत राहिला व त्यानंतर आपल्या शिर्डीत आला. लोकांनी त्याबद्दल बाबांना विचारणा केली. बाबा म्हणाले की हे माझ्या गुरुचे स्थान आहे, ते आहे तसेच राहू द्या. बाबा कोणत्या गुरुबद्दल बोलले हे कळले नाही, पण म्हाळसापतीसारखे बाबांचे भक्त या जागेला बाबांचे गुरुस्थान मानून तेथे हात जोडत. बाबांना तो निंबवृक्ष फार प्रिय होता. असो, लोकांनी बाबांच्या इच्छेप्रमाणे ते भुयार पूर्ववत बंद केले. या जागी बाबांचे भक्त साठे यांनी निंबवृक्षाला पार बांधून पायऱ्या तयार केल्या. येथे गुरुवारी व शुक्रवारी जो ऊस जाळेल त्याला परमात्मा सुखी ठेवेल असा बाबांचा आशीर्वाद आहे. साठे साहेबांनी तेथे सर्वांसाठी एक वाडाही बांधला आणि त्यामुळे भक्तांची मोठी सोय झाली. त्यानंतर बाबांचे परमभक्त दीक्षित यांनी वाडा बांधला. यानंतर बापूसाहेब बुट्टींनी एक फार मोठी दगडाची इमारत बांधली. असे 3 मोठे वाडे तयार झाले. लंडनमध्ये असताना दीक्षितांचा एक पाय छोट्याशा अपघाताने लंगडा झाला आणि तो ठीक करण्यासाठी नानासाहेब चांदोरकर नावाच्या बाबांच्या भक्तांनी त्यांना शिर्डीला जाण्यास सांगितले. दीक्षितांनी बाबांची त्याप्रमाणे भेट घेतली, पण ती पायासाठी नव्हे तर मनाचा लंगडेपणा घालवण्यासाठी. पुढे ते बाबांचे अत्यंत प्रिय भक्त बनले. त्यांनी बाबांच्या सान्निध्यातच राहायचे म्हणून शिर्डीला जागा घेऊन वाडा बांधला. 9 डिसेंबरला बाबांनी त्यासाठी आज्ञा दिली. याच दिवसापासून बाबांची चावडीची शेजारती सुरू झाल्याने ही तारीख चिरस्मरणात राहिली. अशा रीतीने बाबांचे आगमन आणि त्यांची ओळख शिर्डीकरांना झाली. साठ्यांचा जेथे वाडा सध्या आहे तेथे त्याआधी बाबांनी स्वहस्ते निर्मिलेली बाग असल्याने या जागेचे मोठे महत्त्व आहे. बाबांना वामनताता घडे पुरवीत आणि त्यातून बागेला पाणी घालून बाबांनी ही फुलझाडे निर्माण केलेली आहेत. यानंतर बाबा तेथून नाहीसे झाले आणि पुढे चांद पाटलाबरोबर शिर्डीला परतले. पुढील अध्यायात जानकीदास, गंगागीर बाबा, देवीदास यांच्या मैत्रीच्या कथा
बाबांची मोहितदिनाबरोबरची कुस्ती याबद्दल ऐकूया. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.